पीक विम्याचा अर्ज भरतेवेळेस आपल्याला काही एक महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायचे आहे. जसे की आधार कार्डवर नाव जसे असेल त्याप्रमाणे भरायचे आहे. जसे की सुरुवातीला आडनाव असेल तर आडनावाने सुरुवात करावे पीक विमा भरतेवेळेस, आणि नाव असेल तर नावानेच करावे. आणि जर नावाची सुरुवात आधार कार्डाने होत असेल तर तेच अर्जात भरावे. असा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरा म्हणजे 7/12 आणि आधारवरील नाव एकच असायला हवे. 7/12 आणि शेतीसाठी आधारवरील नाव एकच असले पाहिजे. शेतकऱ्यांना विविध प्रकारची सरकारी अनुदाने मिळू शकतात, जी शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जातात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आधार आणि 7/12वरील नाव सारखेच आहे. परंतु काही शेतकऱ्यांना याबाबत काही अडचण असल्यास किंवा 7/12 व आधार कार्डवरील नावे वेगळी असल्यास हे शेतकरी राजपत्र व प्रतिज्ञापत्र देऊन 7/12 व आधारवरील नावे एकत्र करू शकतात. या प्रकरणात वृद्ध लोकांमध्ये अनेकदा अंगठा असतो जो अंगठ्याला समर्थन देत नाही, त्यामुळे समस्या उद्भवू शकतात. हा प्रश्न प्रामुख्याने आधारशी संबंधित आहे. मात्र 7/12 आणि आधार कार्डवरील नाव थोडे किंवा पूर्णपणे बदलले तरी कोणतीही अडचण येणार नाही. मात्र संपूर्ण नाव वेगळे असल्यास ते बदलावे असे कृषी विभागाने म्हटले आहे. सरकारच्या माध्यमातून तिसरा हा बदल बँक पासबुकशी संबंधित आहे. विमा निवड अर्ज भरताना तुम्हाला तुमचा आधार लिंक बँक खाते क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे. त्यापैकी ज्या शेतकऱ्यांची बँकेची KYC केली आहे अशा जवळपास सर्व शेतकऱ्यांचे नाव आधार कार्ड सारखेच आहे. अशा प्रकारे बँकेच्या पासबुकवर नावाची कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी अर्ज करताना या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. असेच हे एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत.